हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण स्टार्ट केलं होतं क्लास 10चा सायन्स आणि क्लास 10च्या सायन्समध्ये आपण कव्हर करत होतो पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये काही टॉपिक आपण कव्हर केले आहे, जसं डोबेरानर-ट्वाइट्स. त्यानंतर आपण बघितलं न्यूलँड्स ऑक्टेव्स आणि न्यूलँड्स ऑक्टेव्स नंतर आपण बघितलं लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव्स. आता न्यूलँड्स ऑक्टेव्स मध्ये लिमिटेशन्स असल्याने नेक्स्ट पिरियॉडिक टेबल अरेंज केला होता मेंडेलिव्हज. नाव होतं डिमित्री मेंडेलिव्हज. आणि जे न्यू एलिमेंट्स डिस्कवर झाले, जसं आपण लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव्स मध्ये बघितलं की जे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट आहे त्यासाठी न्यूलँड्स ऑक्टेव्स मध्ये स्पेस नव्हती. सो न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट अरेंज करासाठी पिरियॉडिक टेबल आला आणि त्याला म्हणतो आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. सो मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल मध्ये आणखी एक मेरिट असा होता की जो न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट आहे त्यासाठी पण काही स्पेस सोडण्यात आली होती. मीन्स न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट असतील त्यासाठी सुद्धा स्पेस होती मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल मध्ये. ते आपण पुढे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल मध्ये बघू. सो जेव्हा मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल अरेंज झाला त्यावेळेस 63 एलिमेंट्स नोन होते. बघा आता 63 नोन एलिमेंट्स होते आणि 63 नोन एलिमेंट साठी स्पेस तर होतीच, त्यासोबत न्यूली नोन. सो 63 नोन एलिमेंट साठी स्पेस तर होतीच, त्यासोबत न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट असतील त्यासाठी सुद्धा स्पेस होती मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल मध्ये. पुन्हा एकदा मेंडेलिव्हजने सुद्धा पिरियॉडिक टेबल अरेंज करताना अरेंज केला अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. बघा आता मेंडेलिव्हजने सुद्धा पिरियॉडिक टेबल अरेंज करताना अरेंज केला अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. आता जेव्हा एलिमेंट्स अरेंज केले, 63 नोन एलिमेंट्स होते आणि एलिमेंट्स अरेंज करताना अरेंज केले अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास एलिमेंट अरेंज केल्यानंतर त्यापासून बनवला एक पिरियॉडिक टेबल, ज्यालाच म्हणतो आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. सो आता मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल मध्ये अरेंज करताना स्टडी केल्या गेल्या केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज. बघा आता मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल बनवताना स्टडी केल्या गेल्या केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज. जसं न्यूलँड्स ऑक्टेव्स मध्ये होतं की एव्हरी 8th एलिमेंट हॅज सिमिलर प्रॉपर्टी टू दॅट ऑफ द फर्स्ट एलिमेंट, तसंच यामध्ये सुद्धा काही प्रॉपर्टीज घेतल्या गेल्या आणि त्या होत्या केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये असेल त्या एलिमेंटचा मेल्टिंग पॉईंट, त्या एलिमेंटचा बॉइलिंग पॉईंट याचा स्टडी करण्यात आला. तर केमिकल प्रॉपर्टीज मध्ये पाहण्यात आले एलिमेंटचे ऑक्साइड्स, त्यानंतर त्या एलिमेंटचे हायड्राइड्स आणि त्यानुसार केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीनुसार ते एलिमेंट्स अरेंज केले. आता ऑक्साइड म्हणजे काय असेल तर एखादा ऑक्साइड बघू आपण Na2O. बघा आता सोडियम ऑक्साइड हा ऑक्साइड असेल Na चा. त्यानंतर MgO हा ऑक्साइड असेल मॅग्नेशियमचा. बघा Mg मीन्स मॅग्नेशियम. मॅग्नेशियम विथ ऑक्सिजन असेल तर याला म्हणू आपण ऑक्साइड. MgO इज द ऑक्साइड ऑफ मॅग्नेशियम. Na2O इज द ऑक्साइड ऑफ सोडियम. याला म्हणू आपण सोडियम ऑक्साइड, याला म्हणू आपण मॅग्नेशियम ऑक्साइड. सो केमिकल प्रॉपर्टी स्टडी करताना कंपाऊंडचा सहारा घेण्यात आला. बघा Na2O, MgO. त्यानंतर हायड्राइड असेल, फॉर एक्झाम्पल बघू आपण हायड्राइड्स असेल NaH सोडियम हायड्राइड. बघा हायड्रोजन सोबत आणि ऑक्सिजन सोबत एलिमेंट्स कंबाईन झाल्यानंतर बनतात हायड्राइड्स आणि ऑक्साइड. ह्या केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये जर बघितलं तर त्याच्या बघण्यात आल्या मेल्टिंग पॉईंट. बघा आता मेल्टिंग पॉईंट असेल, त्यानंतर एलिमेंटचा असेल बॉइलिंग पॉईंट. या सगळ्या प्रॉपर्टी स्टडी करून आणि अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास अरेंज करून त्यामध्ये बनवण्यात आला मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. प्रॉपर्टीज घेतल्या केमिकल अँड फिजिकल आणि अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास अरेंज करत गेलं आणि त्यानंतर बनला मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आता मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल मध्ये फर्स्ट टाइम ग्रुप्स अँड पिरियड्स होते. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल मध्ये फर्स्ट टाइम असा होता ज्यामध्ये ग्रुप्स आणि पिरियड्स असतील, जे आपण आज मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये सुद्धा बघतो. ग्रुप्स आणि पिरियड्स ते पहिल्यांदा अरेंज केले ते मेंडेलिव्हजनी. सो नेक्स्ट आपण बघू मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. सो बघा आता नेक्स्ट असेल मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मीन्स आपल्याला सांगायचं आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल मध्ये काय मेरिट्स होते. सो त्यामध्ये फर्स्ट बघा जे एलिमेंट्स होते त्यांच्या जे ॲटॉमिक मासेस होते ते रिवाइज करण्यात आले. मीन्स ते चेंज करण्यात आले आणि त्यांना देण्यात आले नवीन ॲटॉमिक मास. मीन्स सुरुवातीला जे दिलेले ॲटॉमिक मास होते ते रॉंग झाले असतील आणि त्यानुसार त्यांचे ॲटॉमिक मास चेंज करण्यात आले. फॉर एक्झाम्पल बघू आपण बेरिलियम. बघा आता आणि ॲटॉमिक मास चेंज केल्यानंतर जे एलिमेंट्स होते त्यांना त्यांच्या रिवाइज ॲटॉमिक मासनुसार अरेंज करण्यात आलं मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये. मीन्स जे ओल्ड
ॲटॉमिक मासेस होते किंवा जे रॉंग झालेले ॲटॉमिक मास होते ते चेंज करून जे रिवाइज दिलेले ॲटॉमिक मासेस होते त्यानुसार अरेंज करण्यात आलं मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये, आणि हा असेल मेरिट ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. सो बघा आता एक्झाम्पल घेऊ आपण बेरिलियम. बेरिलियमचा जे ॲटॉमिक मास देण्यात आलं सुरुवातीला ते होतं 14.09. आता हे सुरुवातीचा ॲटॉमिक मास असेल जे 14.09 होतं, आणि हे ॲटॉमिक मास बघा आता चेंज करून मीन्स रिवाइज करून करण्यात आला 9.4. मीन्स सुरुवातीला सांगण्यात आला ॲटॉमिक मास असेल 14.09, पण हे चेंज झालं आणि चेंज करून करण्यात आला 9.4. हे असेल रिवाइज ॲटॉमिक मास. बघा आता हे असेल रिवाइज्ड आणि हे असेल ॲटॉमिक मास. रिवाइज ॲटॉमिक मास असेल मीन्स जे असेल करेक्ट, बरोबर. आता सुरुवातीचं जे ॲटॉमिक मास असेल ते इनकरेक्ट झालं असेल, सो त्याला चेंज करून 9.4 करण्यात आलं, आणि या 9.4 नुसार एलिमेंट्सला अरेंज केलं. मीन्स बेरिलियमला अरेंज करताना जे ॲटॉमिक मास यूज केला गेला ते होतं त्याचा रिवाइज ॲटॉमिक मास, आणि रिवाइज ॲटॉमिक मास नुसार अरेंज करण्यात आलं मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये, आणि हा असेल मेरिट ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. बघा आता बेरिलियमला जो अरेंज करण्यात आलं ते अरेंज करण्यात आलं बिफोर बोरॉन. आता बोरॉनचा जे ॲटॉमिक मास असेल ते असेल 11 आणि बेरिलियमचा जे ॲटॉमिक मास असेल 9.4. आता जर आपण बघितलं तर पिरियडिक टेबल अरेंज करताना इंक्रीजिंग ॲटॉमिक मासने अरेंज केला आहे. सो जर आपण ओल्ड ॲटॉमिक मासनुसार बघितलं तर याचा ओल्ड ॲटॉमिक मास आहे 14.09, जे की आलं असतं बोरॉन नंतर, पण रिवाइज ॲटॉमिक मासनुसार बेरिलियम जो आहे तो आला बोरॉनच्या बिफोर. सो हा एक मेरिट होता मेंडेलियस पिरियडिक टेबलचा, जेव्हा त्यांनी अरेंज केले एलिमेंट्स रिवाइज ॲटॉमिक मासनुसार. त्यानंतर बघा आता सेकंड मेरिट का असेल. सो आता सेकंड मेरिट साठी बघा काही एलिमेंट्स जे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट आहे त्यासाठी स्पेस सोडण्यात आली होती. मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट साठी स्पेस सोडण्यात आली होती. त्यापैकी 3 एलिमेंट्स त्यांनी प्रेडिक्ट केले होते, जे की होते इका, बोरॉन, जे 3 अननोन एलिमेंट होते त्यावेळेस नोन नव्हते, पण त्यांना प्रेडिक्ट करण्यात आलं. इका बोरॉन, त्यानंतर असेल इका ॲल्युमिनियम. बघा 3 एलिमेंट्स कोणते असतील तर एलिमेंट असतील इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. असे 3 एलिमेंट्स प्रेडिक्ट करण्यात आले, आणि जेव्हा ते डिस्कवर झाल्या यांचे ॲटॉमिक मासेस प्रेडिक्ट करण्यात आले, जे की होते 44, 68 आणि 72. त्यानंतर यांच्या काही प्रॉपर्टीज प्रेडिक्ट करण्यात आल्या. नॉट ओनली ॲटॉमिक मास बट ऑल्सो देअर प्रॉपर्टीज सुद्धा प्रेडिक्ट केल्या होत्या मेंडेलिव्हने. आता ॲटॉमिक मास तर मॅच झालेच, पण त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केल्या होत्या त्या सुद्धा काय झाल्या, मॅच झाल्या, आणि त्यानंतर यांना नाव देण्यात आलं नंतर स्कॅन्डियम. जे आता जे एलिमेंट असतील इका बोरॉनला नाव देण्यात आलं स्कॅन्डियम, याला देण्यात आलं गॅलियम. बघा आता, आणि यांना देण्यात आलं जर्मेनियम. बघा आता जे एलिमेंट्स होते ते प्रेडिक्ट केले आणि प्रेडिक्शन सुद्धा बरोबर आलं. त्यांच्या ॲटॉमिक मास तर बरोबर आले, सुद्धा त्याच्या प्रॉपर्टीज पण मॅच झाल्या, आणि ते एलिमेंट्स असतील स्कॅन्डियम, गॅलियम अँड जर्मेनियम. अननोन एलिमेंट्स प्रेडिक्ट केले आणि ते सुद्धा बरोबर प्रेडिक्ट केले. हा सुद्धा मेरिट असेल मेंडेलियस पिरियडिक टेबलचा. त्यानंतर थर्ड मेरिट जर बघतो तर थर्ड मेरिट असेल जे सुरुवातीला नोबल गॅसेस होते ते डिस्कवर्ड नव्हते ऍट द टाइम ऑफ पिरियडिक टेबल. जेव्हा पिरियडिक टेबल लिहिला गेला तेव्हा ते नोबल गॅसेस, जे नोबल गॅसेस आपण म्हणतो हिलियम, त्यानंतर निऑन, त्यानंतर आर्गॉन, हे नोबल गॅसेस त्यावेळेस डिस्कवर नव्हते. जेव्हा त्यांची डिस्कवरी झाली तेव्हा पिरियडिक टेबलला कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब न करता, मीन्स पिरियडिक टेबल जो अरेंज झाला असेल त्या पिरियडिक टेबलला डिस्टर्ब न करता ते एलिमेंट्स अरेंज करण्यात आले. पिरियडिक टेबलच्या बाहेर एक स्पेशल ग्रुप करण्यात आला, ज्या ग्रुपला आपण म्हणतो झिरो ग्रुप. बघा आता एक स्पेशल ग्रुप केला जो असेल झिरो ग्रुप, आणि या झिरो ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं हिलियम, निऑन आणि आर्गॉन असे एलिमेंट्स, बरोबर, ज्याला आपण म्हणतो नोबल गॅसेस. सो आपण म्हणू शकतो नोबल गॅसेस साठी एक स्पेशल ग्रुप केला आउटसाइड द पिरियडिक टेबल आणि त्याला म्हटलं झिरो ग्रुप. सो हे होते 3 मेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. नेक्स्ट आपण बघू मॉडर्न पिरियडिक टेबल. ज्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट्सला अरेंज केले गेलं अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स. मीन्स आतापर्यंत जी अरेंजमेंट चालू होती, जर आपण बघितलं डोबेराना ट्रायड, तर डोबेराना ट्रायड मध्ये सुद्धा अरेंजमेंट होती अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. न्यूलँड्स ऑक्टेव्स बघितलं त्यामध्ये पण अरेंजमेंट होती अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. त्यानंतर आपण मेंडेलियस बघितलं, मेंडेलियस मध्ये सुद्धा होतं अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. पण जेव्हा मॉडर्न पिरियडिक टेबल लिहिला गेला तो होता अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स. हा एक मोठा चेंज
मॉडर्न पिरियडिक टेबल लिहिताना केला गेला. आणि हा चेंज का बरं केला गेला, असे काय डिमेरिट्स होते मेंडेलियस पिरियडिक टेबलचे. बघा आता आपण तर बघितले मेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल, पण यामध्ये सुद्धा काही लिमिटेशन्स असतील, डिमेरिट्स असतील. त्यामुळे याला मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि मॉडर्न पिरियडिक टेबल अरेंज करताना केला गेला यूज ॲटॉमिक नंबर्सचा. मीन्स जे सगळे वे यूज करत होते तो वे सोडून एक नवीन वे पकडून अरेंज करण्यात आले एलिमेंट्स, आणि तो वे होता ॲटॉमिक नंबर नुसार अरेंज करणं. मीन्स ॲटॉमिक मास नंबर नुसार अरेंज न करता एलिमेंट्सला अरेंज केलं अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक नंबर्स.